डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे। विडी पिल्याच्या संशयावरून काही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बेदम मारहाण केली व 2 दिवस उपाशी ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे। दरम्यान भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा पक्षाने संबंधितांवर कारवाईची मागणी करत प्रकल्प कार्यालयात शाळा भरवा आंदोलनाची घोषणा केली आहे। दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तलासरी प्रतिनिधी संतोष ठाकरे। माझे नाव रघुनाथ केशव पटारा, मी वीट भट्टीवरती काम करतो गुजरातला। मला मास्तराने 11 वाजता फोन केलेला आणि तुम्ही या सांगते मुख्याध्यापकाने तुम्हाला बोलवल्यानंतर मी त्यांना विचारलं नाही काय झालं काय नाही, काही आजारी पडला असेल काय असेल, त्यामुळे मी आईला घरी फोन केला। घरी फोन केल्यावर सांगितलं की जा बघा काहीतरी म्हणजे झालं असेल असं मुलाला। आई गेल्यावरती सही केली आणि तुमचा मुलगा घेऊन जा, असं इथे सिगरेट पितो विडी पितो काय पितो असं करून ना ते, आणि ते माझ्या मुलाला मारलेलं भरमसाठ आहे। असं वरती बेडवरती झोपलेला असताना त्याने वरती खेचून काढून ना मारलेलं आहे। ते आम्हाला त्याच्यावर तक्रार करायची आहे। बोलायचं का? डहाणू तालुक्यातली तवा ह्या आश्रमशाळेमध्ये हे आदिवासी विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। घरचे पालक मुलांना आश्रमशाळेमध्ये ठेवून कुठेतरी रोजंदारासाठी स्थलांतर होतात आणि अचानक त्या पालकांना कळलं की मास्तरांनी मुलांना बेदम मारहाण केलेली आहे। ह्यातलं हे लहानसं चिमुकलं बाळ आहे, त्याच्या एक हात गळ्याला धरून एक हात पायाला धरून शिक्षकांनी त्यांना आपटलं। त्यांना जीवाठार मारण्याची धमकी दिली का तुम्हाला तलावात नेऊन फेकून देऊ, आणि हालोहाल त्या मुलांनी घाबरल्यानंतर पालकांना बोलावून घेतलं। हे पालक अतिशय अशिक्षित आहेत, त्या पालकांच्या सह्या घेतल्या, त्या कागदावर काय लिहिलं त्या पालकांना आम्ही विचारलं तर ते सुद्धा आम्हाला वाचताच येत नाही, आणि त्यानंतर मुलांना शाळेतून हाकलून दिलंय। आज 2-3 दिवस झाले या घटनेला, आणि जेव्हा ही घटना आम्हाला माहीत पडली तेव्हा तातडीने आम्ही या सगळं घटनेची सखोल चौकशी केली, विचारली। प्रकल्प अधिकारी विशाल खत्री साहेबांना आम्ही आता थोड्याच वेळापूर्वी संपर्क केला। त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 वाजेच्या आत तुम्ही या, आम्ही तुमची भेट घेऊ। ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहोत। आमचं गाऱ्हाणं आमची तक्रार आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मांडणार आहोत। आणि आताच्या घडीला देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष उलटली, आणि आता कुठेतरी आदिवासी समाज आदिवासींची मुलं शिक्षणाच्या कुठेतरी मुख्य प्रवाहात येत आहेत, आणि ह्या प्रवाहात आल्यानंतर हे बिगर आदिवासी मास्तर जे आहेत त्या लोकांनी ह्या मुलांना मारहाण करून आणि इतर जी मुलं आहेत त्यांना सुद्धा एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। या घटनेचा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने निषेध करतो, आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय की या शिक्षकांवर, या मुख्याध्यापकांवर आणि शाळेचे जे कोणी निरीक्षक असतील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर ताबडतोब ही ॲक्शन घेतली पाहिजे, आणि जर का कारवाई झाली नाही आणि या मुलांना शाळेमध्ये पुन्हा समाविष्ट करून घेतलं नाही तर या मुलांना घेऊन आता आम्हाला नवीन काही माहीत पडलंय की बरीचशी मुलं त्याच शिक्षकाच्या भीतीला शाळा सोडून निघून गेले, आणि ती लोक गेली कुठे तर वीट भट्टीवर स्थलांतर झालेले आहेत। तर वीट भट्टीवर गेल्यानंतर त्या मुलांना सगळ्यांना आम्ही जमा करून प्रकल्प अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली नाही तर त्यांच्या दालनामध्ये शाळा भरवण्याची भूमिका आम्ही लोकांनी घेतलेली आहे, आणि आता जाऊन आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटणार आहोत। माझं नाव येशू रघुनाथ पटारा, मी निखिलची आई ईशा। मला मुलाने फोन करून म्हणजे सांगला का मी बिडी पिली लग्नात जातो आणि तो येऊन ना मारायला लागला, तर म्हणजे ती फोन केला ना बॅडवरची धरून ना ते मारला ना, म्हणजे सांगते काय नदीचे ते उंची फेकून देईन सा, म्हणजे आई बापाला बोलवा नाही तर म्हणजे रस्त्यावर काढून टाकल तसं ते बोलायला लागलं। तर मग आवडी बारीक पोराचं ती हाय बोला आणि जाती का नाही जात ना, म्हणजे आम्हाला पण पोराची काळजी आहे ईशा। आम्ही म्हणजे वीट काम करू, आम्ही पोराचं करता म्हणजे काम करू सा, आम्हाला काम नाही तर म्हणजे काम करावंच लागेल ना। तुम्हाला म्हणजे बसून नोकरी मिळलं, आम्हाला बसून नोकरी नाही मिळत। माझं नाव आहे भूषण कलरम लाखात, मी एकदा 8वीला शिकत आहे, मी तवा शाळेतला आहे। तर आम्हाला एक भीती आणले वेळी पिल्यावर, पण आम्ही वेळी पिली नाही। 2 दिवस आम्हाला जेवायला नाही दिलेलं, आणि आम्हाला मारलं, फार मारलं, याचे गळ्याला धरलं ना, बोलतो काही साताऱ्याला नेऊन टाकेन असं बोलतो। झाडू खाल मारलं,
पोराला कुठला म्हणजे तो मास्तरावर कारवाई यायला पाहिजे ना, जेव्हा म्हणजे नाही पाहिजेच आम्हाला, जेव्हा म्हणजे काढायच पाहिजे. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.